नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. इप्सॉस संस्थेच्या एक्झिट पोल्सनुसार राज्यातील बारामती आणि दक्षिण मुंबई या दोन जागांवरती काटेकी टक्कर असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पाहुयात या दोन हाय प्रोफाईल मतदारसंघात नेमकी कशी चुरशीची लढत झाली आहे ते. बारामती आणि दक्षिण मुंबईत काटेकी टक्कर. एक्झिट पोल्सही अंदाज वर्तवण्यात ठरले फेल. सुप्रिया सुळे, मिलिंद देवरांची धाकधूक वाढली. बारामती आणि दक्षिण मुंबईबाबत सर्वाधिक उत्सुकता. महाराष्ट्रातल्या दोन जागी काटेकी टक्कर आहे. काल एक्झिट पोल आला होता, आज काही व्हीआयपी जागांचा आमच्याकडे सर्वे आला आहे. त्यात एक जागा आहे बारामतीची. बारामतीत सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. ही खरं तर हा बालेकिल्ला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, शरद पवारांचा बालेकिल्ला वाढवणारी गोष्ट आहे. आणि त्या बालेकिल्ल्यात एक्झिट पोलला सुद्धा सांगता येत नाहीये की तिथे नेमकं कोण जिंकू शकेल. किती मोठी फाईट तिथं होतीये हे या सगळ्यातून समोर येत आहे. बारामती आणि दक्षिण मुंबईच्या निकालाबाबत एक्झिट पोल्सवाल्यांनी अंदाज वर्तवायला असमर्थता दर्शवल्यानं तिथल्या उमेदवारांची आणखीनच धाकधूक वाढली आहे. बारामतीच्या भाजपचे उमेदवार कांचन कुल यांनी आत्तापासूनच देवाचा धावा सुरू केलाय. विजयासाठी त्यांनी थेट बारामतीचं ग्रामदैवत सिद्धेश्वराला साकडं घातलंय. आपली उमेदवारी धोक्यात आहे असं वाटतं. काय वाटतं तुम्हाला? धोक्यात नाही, आम्ही निश्चितच निवडून येणार आहे. कारण की आज आपण बारामतीचं ग्रामदैवत सिद्धेश्वर यांचं आम्ही दर्शन घेतलं देवाचं. आणि ह्या आधी मी ते दर्शनाला आले होते, त्यावेळेस सिद्धेश्वरांनीच आम्हाला कौल दिला आहे. आणि देवाचा देखील कौल आमच्या पाठीशी आहे आणि जनता जनार्दनाचाही देखील आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे निश्चितच आमचा विजय हा 100% होणार आहे. आणि 23 तारखेला आपल्याला हे दिसूनच येणार आहे की विजय हा निश्चित आहे. बारामतीच्या निकालाबाबत सुप्रिया सुळेंनी अजूनही मौन बाळगणं पसंत केलंय. त्यांचे भाचे रोहित पवार यांनी मात्र बारामती आम्हीच जिंकणार असा दावा न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात केलाय. मिशन बारामती जे आहे ते भारतीय जनता पक्षानं केलं होतं. आपल्याबरोबर रोहित पवार आहेत. रोहित, आता जे आमच्याकडे आकडेवारी येते विशेष करून बारामतीबद्दल जे आलंय की तिथे तुल्यबळ लढत आहे, म्हणजे तिथे सांगू शकत नाही नेमकं की तिथे कोण जिंकेल. नाही, बघा, तुम्ही जी आकडेवारी सांगताय ती तुमची आकडेवारी आहे. मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो की पुणे जिल्ह्यामधले तिन्हीच्या तिन्ही सीट ह्या राष्ट्रवादीच्या लागणार, काँग्रेसची एक लागेल आणि अख्ख्या राज्यामध्ये राष्ट्रवादी हे 13पेक्षा जास्त सीट येतील. आणि आज राज्यात जर आपण आघाडीची परिस्थिती बघितली तर आपण 23च्या पुढे जाऊ, ही आमच्या सर्वांची आकडेवारी आहे. त्यामुळे एक सीट तुम्ही जे म्हणताय बारामतीचं ते तर आम्ही राखणारच आहोत, पण इतर सुद्धा आम्ही सीट हे जिंकणार पण आहोत. इकडे दक्षिण मुंबईतही मिलिंद देवरांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. कदाचित म्हणूनच त्यांनी स्वतःला मुंबईच्या पाणी प्रश्नात गुंतवून घेतलंय. एक्झिट पोल बाबत तर ते बोलायलाच तयार नाहीयेत. तुम्हाला तुमच्या विजयाची हमी आहे असं दिसतंय? मला कॉन्फिडन्स, मला फर्स्ट डे पासून मला कॉन्फिडन्स आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही मला एक्झिट पोल बद्दल विचारतो, पण मला एक्झिट पोल मध्ये अजिबात विश्वास नाही. पण म्हणजे असं काय होतंय नेमकं की एक्झिट पोलवर तुम्ही काहीच बोलत नाहीत? तुम्हाला कुठे ना कुठेतरी एनडीएला जे प्रॉब्लेम काय आहे की मला काय एक्झिट पोलचा अगेन्स्ट काय प्रॉब्लेम नाही, पण एक्झिट पोल्स हॅव ऑलवेज बीन रॉंग. दक्षिण मुंबईत देवरा यांच्या समोर सेनेच्या अरविंद सावंत यांचं कडवं आव्हान आहे. तर बारामतीत सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील इलेक्शनच्या काळात तिथं तळ ठोकून बसले. त्यामुळेच बारामतीची लढत पहिल्यांदाच कधी नव्हे ती एवढी चुरशीची बनली आहे. पाहुयात या कांटेकी टक्करमध्ये नेमकं कोण बाजी मारतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या टफ फाईट झाल्या आपल्या राज्यातल्या. देशात देखील असे अनेक महत्त्वाचे मतदारसंघ आहेत जिथे काटेकी टक्कर बघायला मिळेल. खरं तर 2019च्या लोकसभेच्या एक्झिट पोलनुसार फिर एक बार मोदी सरकार असंच चित्र दिसतंय. पण देशाच्या नजरा लागलेल्या आहेत हाय प्रोफाईल मतदारसंघात कोण जिंकणार याचा अंदाज बांधण्यात. पाहुयात या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा सविस्तर रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. लोकसभा निवडणुकीत देशाचं लक्ष लागलेल्या अनेक हाय प्रोफाईल लढतींचे अंदाज सुद्धा सगळ्यांना चक्रावून टाकणारे आहेत. देशातील सर्वात चर्चित आणि अटीतटीची लढत आहे ती म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग आणि भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर मधली. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगची उमेदवारी हा भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसला उत्तर असल्याचं भाजपनं सांगितलं
आणि साध्वी प्रज्ञाला मैदानात उतरवलं. त्यामुळे अटीतटीच्या या लढतीत प्रज्ञासिंग ठाकूर दिग्गीराजांचा पराभव करणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. अमेठी, उत्तर प्रदेश. अमेठी काँग्रेसचा बालेकिल्ला, जिथून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी स्वतः मैदानात आहेत. पण भाजपनं राहुल गांधींविरोधात यावेळी पुन्हा स्मृती इराणींना नुसतं उभं केलं नाही, तर अमेठी जिंकण्यासाठी सगळी ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे अमेठीत काय होणार याची देशातील प्रत्येकाला प्रचंड उत्सुकता आहे. इप्सॉसच्या सर्व्हेनुसार अमेठीत राहुल गांधी संकटात असल्याचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे राहुल गांधींसाठी आता धोक्याची घंटा वाजू लागली आहे. पण वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी सहजपणे निवडून येत आहेत. जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमारच्या उमेदवारीनं चर्चेत आलेल्या बेगुसरायमध्ये नेमकं काय होणार याची देशभरात उत्सुकता आहे. भाजपचे गिरिराज सिंग आणि कन्हैया कुमार यांच्या लढतीत आरजेडीचे नेते तन्वीर हसन यांनी एंट्री केली आहे. या तिरंगी लढतीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्या देशाच्या नजरा लागलेल्या असताना एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय की कन्हैया कुमार डेंजर झोनमध्ये आहे. त्याला तिथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो. 2014च्या मोदी लाटेनं उत्तर प्रदेशात मोठी राजकीय उलथापालथ केली. पण 2019 मध्ये मोदींना रोखण्यासाठी कट्टर राजकीय विरोधक सपा आणि बसपा एकत्र आले. दोघांच्या आघाडीनं उत्तर प्रदेशातला भाजपचा गोरखपूरचा गड ठासळला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि गोरखपूरमध्ये पोटनिवडणूक झाली. पण भाजपला तिथं पराभव पत्करावा लागला. 2019च्या एक्झिट पोलनुसार भाजप गोरखपूरमध्ये पुनरागमन करण्याचा अंदाज आहे. पण तिथं कांटेकी टक्कर आहे. देशातल्या निवडणुकीच्या या अंदाजांनी अनेकांच्या पोटात गोळा आणलाय. पण हा फक्त अंदाज आहे, म्हणजे फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केंद्रातल्या सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं. आपल्या सगळ्यांनाच ते माहिती आहे. लोकसभेच्या एक्झिट पोलमध्ये भाजपची सरशी झालेली असली तरी उत्तर प्रदेशातील जागांकडे सगळ्यांचं साहजिकपणे लक्ष लागलंय. कारण यावेळी उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. पाहुयात काय आहे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण. सर्व एक्झिट पोलमध्ये भलेही भाजप प्रणित एनडीए सरकारला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी उत्तर प्रदेशात मात्र भाजपला नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता आहे. अखिलेश यादव आणि मायावती यांच्या महागठबंधनमुळे भाजपच्या घोडदौडीला ब्रेक लागणार असल्याचं एक्झिट पोलच्या अंदाजावरून पाहायला मिळत आहे. 2019च्या निवडणुकीत महागठबंधनला उत्तर प्रदेशात 35 ते 40 जागांवर यश मिळणार असल्याचं भाकीत एक्झिट पोलमधून पुढे आलंय. त्यामुळे भाजपला एकट्या उत्तर प्रदेशात 30 ते 35 जागांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. मोदी जी हमारे यशस्वी प्रधानमंत्री जी एक बार फिर एक मजबूत सरकार लेके देश में आ रहे हैं. गोरखपुर उत्तर प्रदेश में मोदी जी योगी जी, ये कॉम्बिनेशन बहुत लीथल कॉम्बिनेशन है और इसको खोना नहीं चाहता उत्तर प्रदेश. खरं तर उत्तर प्रदेशच्या निकालांवर अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. एक्झिट पोलमुळे महागठबंधनच्या अपेक्षा नक्कीच उंचावल्या असतील. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असून त्यामुळेच दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं या 80 पैकी 71 जागा जिंकत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. तर एनडीएला इथे 73 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला फक्त 2 तर सपाला 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मायावतींच्या बसपला तर 2014 मध्ये भोपळाही फोडता आला नव्हता. उत्तर प्रदेश का एग्जिट पोल आपको याद ही होगा, जब दिया जा रहा था लगभग 240-45 तो हम लोग लाए 325. इस बार भी देश में वैसे ही होगा. अगर इस बार भी 375 पार हो जाए तो आश्चर्य नहीं होना चाहिए. गेल्या निवडणुकीत या पराभवातून सपा बसपानं अनेक वर्षांचं राजकीय वैर बाजूला ठेवलं आणि महागठबंधनच्या माध्यमातून भाजपसमोर कडवं आव्हान उभं केलं. त्यामुळे या निवडणुकीत एनडीए, महागठबंधन आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. महागठबंधननं काँग्रेसला आपल्यासोबत घेतलं नसलं तरी अमेठी आणि रायबरेली या गांधी कुटुंबियांच्या पारंपरिक मतदारसंघात मात्र उमेदवार उभे केले नाहीत.
तर काँग्रेसनं सुद्धा उत्तर प्रदेशात चांगला जोर लावला. प्रियांका गांधी यांच्यावर काँग्रेसनं पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान प्रियांका गांधी इथे तळ ठोकून होत्या. सुरुवातीला एनडीए आणि महागठबंधन अशी दुरंगी वाटणारी लढत प्रियांका गांधी यांच्यामुळे तिरंगी झाली. छोट्या सभा, रोड शो, थेट मतदारांशी संवाद साधत प्रियांका गांधी यांनी मतदारांना पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळेच अनेक मतदारसंघात काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरली. खरं तर निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात बरीच राजकीय उलथापालथ झाली. अनेक नेत्यांनी पक्ष बदलले तर काहींना उमेदवारी नाकारण्यात आली. विशेषतः भाजपनं अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. वाराणसीत खुद्द नरेंद्र मोदी उमेदवार असल्यामुळे योगी आदित्यनाथ आणि भाजपसाठी उत्तर प्रदेशची लढाई प्रतिष्ठेची होती. मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात अनेक सभाही घेतल्या. तसंच भोजपुरी सुपरस्टार निरहुआ उर्फ दिनेश लाल यादव आणि रवी किशन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून विरोधकांना भाजपनं धक्काही दिला. या सगळ्या रणनीतीनंतर सुद्धा भाजपला उत्तर प्रदेशात अपेक्षित यश मिळणार नसल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून पाहायला मिळतोय. मात्र मतदारांनी कुणाला कौल दिला हे पाहायला आपल्याला 23 मे पर्यंत वाट बघावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नेता विवेक ओबरॉयने एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवरती एक मीम शेअर केलं आणि त्यानंतर सुरू झालं मीमचं युद्ध. सिल्वर स्क्रीनवरती अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक गुंडांची धुलाई केली. यावेळी अमिताभ बच्चन गुंडांना नाही तर याच विवेक ओबरॉय या हिरोची धुलाई करणार आहेत आणि त्यासाठी अमिताभ बच्चन बुलेटवरून निघालेत आणि त्यांच्यासोबत अभिषेक आणि सलमान देखील आहे. हे सगळं नेमकं घडतंय काय पाहूया. विवेक ओबेरॉयला त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठी अँग्री यंगमॅन अमिताभ बच्चन बुलेटवरून सुसाट निघाले. बुलेटवर अमिताभ यांच्या मागे अभिषेक आणि सलमान खान बसलेत. चिडलेल्या अभिषेकच्या हातात बॉम्ब तर संतापलेल्या सलमानच्या हातात आहे गावठी कट्टा. विवेकनं माफी मागितली असली तरी सोशल मीडियानं अजून विवेकला माफ केलेलं नाहीये. पुढच्या मीम मध्ये अमिताभ हे ऐसा खींच के लाफा दूंगा असं म्हणताना दाखवलेत. तर सलमान खानशी पंगा घेतल्यानं विवेकचं करिअर संपल्याचा मीमही सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. दरम्यान सलमान खाननं या प्रकरणावर भाष्य केलंय. सिनेमाचं शूटिंग बघू की मीम बघू अशी प्रतिक्रिया सलमाननं दिली आहे आणि त्यामुळे या प्रकरणाला त्यानं अधिक महत्त्व दिलेलं नाहीये. एकंदरीतच काय, मीमच्या माध्यमातून सोशल मीडियावर विवेकनं केलेल्या कृत्याचा जोरदार बदला घेतला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा विवेकनं केलेलं ट्विट अनेकांच्या विवेक बुद्धीला पटलं नाही आणि त्यामुळे सध्या मीमचं युद्ध सुरू झालंय. यासोबत बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.